नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मंत्री कोकाटेंवर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे। खातं काढून घेण्यासाठी फडणवीसांनी राज्यपालांकडे शिफारस केली आणि त्यानंतर त्यानुसार कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलं। मात्र अटक वॉरंट जारी झाल्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली। कोकाटेंकडील खातं फडणवीसांनी काढून घेतलंय। तसं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं। त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदेश जारी केलेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक आणि वक्फ ही खाती अजित पवारांकडे देण्यात येत आहेत। म्हणजेच आता कोकाटे बिनखात्याचे मंत्री आहेत, पण अटकेची टांगती तलवार कायम आहे। मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा सुनावताच कोकाटे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। नाशिकच्या सत्र न्यायालयानं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंटही जारी केलं। आता या निर्णयाच्या विरोधात कोकाटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। मात्र कोकाटेंच्या अर्जावर हायकोर्टानं तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला। आता सुनावणी शुक्रवारी आहे। त्यातच कोकाटेंनी हायकोर्टामध्ये अर्ज करताना अटकेपासून संरक्षण मागितलं नव्हतं। आता कायदा असा आहे की लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्याला 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली असेल तर त्यांची आमदारकी रद्द होते। म्हणजेच आमदारकीवर टांगती तलवार तर आहेच, शिवाय कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते। तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। माणिकराव कोकाटे हे जर दोषी असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आता त्यांना कायद्याला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही। अटकेपासून संरक्षण या केसमध्ये मिळत नाही। आज अटक केलीच पाहिजे जर हे सरकार कायदा मानणारा आहे, संविधानिक आहे आणि संविधानाचा सन्मान करणारा आहे असं असेल तर माणिकराव कोकाटेंना आजच अटक केली पाहिजे। कायद्यानुसार अटक टळायलाच नको, म्हणजे अटक आत्ताच त्यांना झाली पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये तिथे सुद्धा उपचार मिळू शकतात असं काही नाही, त्यांना उपचार मिळालेच पाहिजे। कारागृहामध्ये चांगले डॉक्टर असतात, असं काही प्रश्न नाही, तर माणिकराव कोकाटेंनी घाबरू नये असं मला वाटतं। फेब्रुवारीमध्ये प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्ष आणि 20,000च्या दंडाची शिक्षा सुनावली होती। त्या विरोधामध्ये कोकाटे सत्र न्यायालयात गेले। सत्र न्यायालयानं सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली। त्यामुळे जर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर आमदारकी रद्द होते। 2023 मध्ये मानहानीच्या प्रकरणामध्ये सुरतच्या कोर्टानं राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर तत्कालीन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती। पण शिक्षेच्या स्थगितीसाठी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि स्थगिती मिळताच राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली। डिसेंबर 2023 मध्ये नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसच्या सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली। त्यानंतर विधिमंडळाने तात्काळ त्यांची आमदारकी रद्द केली। त्यामुळे कोकाटेंच्या बाबतीत शुक्रवारच्या आधी विधिमंडळ निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेसच्या केदारांच्या बाबतीत विधिमंडळानं तडकाफडकी निर्णय घेतला होता। तर कोकाटेंची आमदारकीच रद्द झाल्यास मुख्यमंत्री कोकाटेंकडे मंत्रीपद सुद्धा ठेवणार नाहीत, कारण कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं ते सांगा अशी विचारणा फडणवीसांनी अजित पवारांना केल्याची माहिती आहे। एखाद्या सदस्याला जर 2 वर्षाची शिक्षा किंवा त्या अधिक शिक्षा झालेली असेल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट सेक्शन 4 प्रमाणे त्याला इमिडिएटली डिस्क्वालिफिकेशन त्याचं होतं। हायकोर्टाने त्याला पुढे ती केस पुढे ऐकण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जारी केले असे माझ्या कानावर आलं। आता ते अटकेला पात्र आहेत आणि त्यांचं सदस्यत्व सुद्धा जाऊ शकेल, कारण 2 वर्षाची शिक्षा त्यांना झालेली आहे। आता कोकाटेंचं नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया। 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून 10% योजनेमधून 2 घरं त्यांनी मिळवली। आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या योजना असताना स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं दाखवून 2 घरं त्यांनी पदरात पाडून घेतली। बनावट कागदपत्रांच्या आधारे कोकाटेंनी घरं लाटल्याच्या विरोधात
तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली. 1995 मध्ये तक्रार दाखल झाली आणि कोर्टामध्ये प्रकरण गेल्यावर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. आता हीच शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवली. त्यामुळे कायद्यानुसार अटक आणि आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधक करतायत. कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने मंत्र्यांचा नैतिक कर्तव्य आहे. न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे, ही नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी राज्य सरकारची आहे की त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला त्याची सुद्धा कायदेशीर माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी चालू आहे. दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेऊ. मंत्रीपद स्वीकारल्यापासूनच कोकाटे वादात अडकली. काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेमध्ये रमी गेम खेळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कृषी खातं बदलून क्रीडा खातं त्यांना दिलं. पण आता खोटी कागदपत्र दाखवून सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोर्टानं त्यांना दोषी सिद्ध केलंय. नाशिकहून चंदन पुजाधिकारी आणि पवन येवलेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.